मैं राज कठारे और मैं चाहता हूं कि आप मेरा यह चैनल सब्सक्राइब कीजिए और लाइक कीजिए, कमेंट कीजिए और शेयर कीजिए। और मेरा जो सब्सक्राइब करने के बाद जो बेल आइकॉन है उसे प्रेस कीजिए और सभी नोटिफिकेशन के लिए आप बटन दबा दीजिए ताकि मेरे हर वीडियो आप तक पहुंच पाए। नमस्कार, मैं भीमराज कठारे यानी राज कठारे केएलई संस्था के एसके पदवी पूर्व कॉलेज सौदत्ती में हिंदी प्राध्यापक के रूप में मैं सेवारत हूं। और आज मैं आपको पीयूसी द्वितीय वर्ष के लिए हिंदी विषय में जो पाठ्यक्रम है उसमें आधुनिक कविता के अंतर्गत पहली जो कविता है महादेवी वर्मा जी का, उस कविता को लेकर मैं आज आपको पढ़ाऊंगा। और इस काव्य का नाम है, इस कविता का नाम है अधिकार। तो महादेवी वर्मा के बारे में अगर बताएं तो महादेवी वर्मा एक बहुत ही सशक्त और बहुत ही श्रेष्ठ छायावादी कवियत्री है और ज्ञानपीठ पुरस्कृत है। तो इसीलिए इनका महत्व और भी बढ़ जाता है। इनकी काव्य में बहुत सारे विषय होते हैं और बहुत तत्व भरित इनके काव्य होते हैं। तो आज मैं आपको इनका जो काव्य है अधिकार, इस पद्य के बारे में, इस काव्य के बारे में आपको बताना चाहता हूँ। तो इसका आशय है, प्रस्तुत कविता में महादेवी वर्मा की जो निहार काव्य ग्रंथ है उससे लिया गया है। इसमें बताया गया है वेदना और करुणा से इंसान को त्रस्त नहीं होना चाहिए, इंसान को हारना नहीं चाहिए, बल्कि इंसान को उससे और भी आगे बढ़ना चाहिए, उससे प्रेरित होकर आगे बढ़ना चाहिए। और दुख और वेदना या संघर्ष ये जीवन के दुखमय अंग नहीं है, इनको आत्मसात करके चलना चाहिए, ऐसा महादेवी वर्मा इस अपनी कविता अधिकार के द्वारा बताती है। और इसमें महादेवी वर्मा ने बहुत ही संकेतों का प्रयोग किया है। संकेतों के द्वारा हमें यह बताती है कि किस प्रकार संघर्ष से भरा या दुख से भरा जीवन किस प्रकार का सार्थक कहलाता है। और कन्नड़ के विद्यार्थियों को मैं बताना चाहता हूँ कि ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ PUC ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಹಿಂದಿ ಪಾಠ್ಯ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಆಧುನಿಕ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಅಧಿಕಾರ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾವ್ಯವನ್ನು ನಾನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಇದನ್ನು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಒಬ್ಬ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕೃತರು। ಈ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ದುಃಖ ಭರಿತವಾದಂತಹ ಸಂಘರ್ಷಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಜೀವನದಿಂದ ನಮಗೆ ಸಾಕಷ್ಟು ತಿಳುವಳಿಕೆ ಮೂಡುತ್ತದೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರವನ್ನು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಈಗ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮೊದಲನೆಯ ಪದ್ಯಾಂಶದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। वे मुस्काते फूल नहीं जिनको आता है मुरझाना, वे तारों के दीप नहीं जिनको भाता है बुझ जाना। तो इस पद्यांश के द्वारा महादेवी वर्मा ने यह बताया है कि फूल जब मुरझाएंगे तभी उनकी सुंदरता है, तभी उनकी सार्थकता है। कोई भी व्यक्ति जब वह दुख झेलेगा तभी उसकी महत्ता और बढ़ती है, यही बात इसके द्वारा बताई गई है। और वे तारों के दीप नहीं जिनको भाता है बुझ जाना। तारे इसीलिए बहुत ही आकर्षणीय है क्योंकि वो बुझते हैं, दिन में वो दिखते नहीं है, सिर्फ रात में दिखते हैं। इसी कारण से उनका महत्व बना है। इसीलिए कहती है कि जो मिट जाता है वह हमेशा अमर रहता है और वह हमेशा बना रहता है। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ, ಹೂವಿನ ಸೌಂದರ್ಯ ಅದರ ಬಾಳುವಿಕೆಯಲ್ಲಿದೆ। ಇದರರ್ಥ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ದುಃಖಗಳನ್ನು ಸಹಿಸ್ಕೋತಾ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಜೀವನ ಬೇಯಿಸ್ತಾನೋ ಅವನು ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅನಿಸ್ಕೋತಾನೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು। ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ, वे तारों के दीप नहीं जिनको भाता है बुझ जाना। ಅಂದರೆ ನಕ್ಷತ್ರಗಳು ಮಿನುಗ್ತವೆ, ಹೀಗಾಗಿ ನಮಗೆ ಬಹಳ ಸುಂದರ ಅನಿಸ್ತವೆ, ಆದರೆ ಮಿನುಗಿ
ಮತ್ತು ಬೆಳಗಾದ್ಮೇಲೆ ಅವು ಏನಾಗ್ಬಿಡ್ತಾವೆ ಅಂದರೆ ಮಾಯವಾಗ್ಬಿಡ್ತವೆ. ಆ ಮಾಯವಾಗುವಿಕೆ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಸೌಂದರ್ಯ ಅದರ ಒಂದು ಮಹತ್ವವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡ್ತಾವೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿಯವರು ಅವರು ತಮ್ಮ ಕಾವ್ಯದ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ಒಂದು 2ನೇ ಪದ್ಯಾಂಶದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, वे नीलम से मेघ नहीं जिनको है घुल जाने की चाह, वह अनंत ऋतुराज नहीं जिसने देखी जाने की राह. तो इस पद्यांश के द्वारा कवित्री यह बताती है, जो नीला आकाश है उसमें अनेक मेघ रहते हैं और वे मेघ एक दूसरे में मिलकर बरसात के रूप में, बारिश के रूप में भूमि को तृणयुक्त बनाते हैं और वह भूमि को हरा भरा बनाते हैं, तो वह सार्थक कहलाते हैं. इसीलिए उनका महत्व है. खुद अपने आप में मिट जाते हैं लेकिन वो भूमि को हरा भरा बनाते हैं, तो इसी कारण से उनका महत्व रह जाता है. और ऋतुराज यानी वसंत ऋतु को हम ऋतुराज कहते हैं. ऋतुराज क्या करता है कि अपने समय में पूरे प्रकृति को हरा भरा बनाते हैं और हरा भरा बनाने के बाद अपना समय होने के बाद वह फिर से धीरे से निकल जाता है. उसके बाद दूसरा ऋतु आता है और वह अपना काम शुरू करता है. तो यहाँ पर ऋतु वसंत हमेशा नहीं रहता, कुछ ही पल के लिए रहता है और इसीलिए लोग उसके आने का इंतजार करते हैं और उसकी सार्थकता उसी में है कि वह अपने समय के बाद वह चला जाता है. कन्नड़ में कहने के लिए ಈ ನೀಲಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಮೋಡಗಳಿರ್ತಾವು. ಅವೆಲ್ಲ ಮೋಡಗಳು ಏನಾಗ್ತಾವೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕೂಡಿ ಮಳೆಯಾಗಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾವಂದ್ರೆ ಫಲವತ್ತತೆಗೊಳಿಸ್ತಾವು, ಹಸಿರುಗೊಳಿಸ್ತಾವು. ಆ ಹಸಿರುಗೊಳಿಸುವಿಕೆಯಲ್ಲಿಯೇ ಆ ಮೋಡಗಳ ಒಂದು ಸಾರ್ಥಕತೆ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಋತುರಾಜ್ ಅಂದರೆ ವಸಂತ ಋತು. ವಸಂತ ಋತು ತನ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಸಾಕಷ್ಟು ಹರಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ. ಆ ಹರಿತವಾಗಿ ಮಾಡುವುದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಸಂತ ಋತುವನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಮೆಚ್ತಾರೆ. ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿನಗಳ ನಂತರ ಆ ವಸಂತ ಋತು ಹೋಗಿಬಿಡ್ತದೆ. ಆ ಹೋದಾದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ನಾವು ವಸಂತ ಋತುವನ್ನು ಕಾಯ್ತೇವೆ, ಯಾಕಂದರೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ಹಸಿರಾಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರದಿಂದ. ಹೀಗಾಗಿ ಯಾವುದು ಸಾರ್ಥಕವಾಗಿದೆಯೋ ಅದರ ಮಹತ್ವ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು. ಇದಾದ್ಮೇಲೆ वे सोने से नयन नहीं जिनमें बनते आंसू मोती, वह प्राणों की सेज नहीं जिनमें बेसुध पीड़ा सोती. तो इस पद्यांश के जरिए कवित्री यह बताती है कि जो नयन है, जो आंखें हैं, उनकी सुंदरता, उनकी सार्थकता तभी है जब उनमें आंसू छलकते हैं. जब उनमें आंसू बनते हैं तभी आंखें सुंदर दिखती है, तभी उनकी सार्थकता है. जो सूने नयन होते हैं उनमें कोई सौंदर्य नहीं होता और उनकी कोई सार्थकता नहीं है. और उसके बाद कहते हैं, चिता पर लेटे हुए शव के बारे में लोग कहते रहते हैं कि ये कितना अच्छा था, इसने कितना दर्द सहा, या इसने कितना कुछ किया. ये सारी बातें तभी हो सकती है जब इंसान अपने जीवन को सार्थक बनाता है, और तभी तक उस चिता का महत्व नहीं रह जाता जब तक इस प्रकार की बातें लोगों से हम सुनते नहीं हैं. तो इसीलिए सार्थक जीवन का होना बहुत जरूरी है. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಈ ಕಣ್ಣಿನ ಸೌಂದರ್ಯ, ಕಣ್ಣಿನ ಸಾರ್ಥಕತೆ ಅದರ ಕಣ್ಣೀರಿನಲ್ಲಿದೆ. ಕಣ್ಣೀರು ಬರದೇ ಹೋದರೆ ಆ ಕಣ್ಣಿನ ವಿಶೇಷತೆ, ಆ ಕಣ್ಣಿನ ಮಹತ್ವ ಕಳೆದುಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾವು. ಇದಾದ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಚಿತೆ ಮೇಲೆ ಮಲಗಿದಂತಹ ಶವದ ಬಗ್ಗೆ ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಎಂಥ ಒಳ್ಳೆಯವನಿದ್ದ, ಎಷ್ಟು ಚಲೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ, ಎಷ್ಟೊಂದು ದುಃಖವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಂಡ ಅಂಥೇಳಿ. ಈ ಮಾತುಗಳು ಬರದೇ ಹೋದರೆ ಈ ಏನು ವೇದನೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ವೇದನೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿ ವಿಚಾರಗಳು ಬರದೇ ಹೋದರೆ ಆ ಮೃತ ಶರೀರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ तरह आगत. अगला जो पद्यांश है उसके बारे में, ऐसा तेरा लोक वेदना नहीं जिसमें अवसाद, जलना जाना नहीं जिसने जाना मिटने का स्वाद. इस पद्यांश के द्वारा कवित्री कहती है, अगर तुम्हारा कोई ऐसा लोक है, ऐसा प्रदेश है, ऐसा स्थान है जहाँ पर वेदना नहीं है और जहाँ पर दुख नहीं है और जहाँ पर जलना नहीं है और जहाँ पर मिटने का जो स्वाद है, ये सब कुछ नहीं है, तो वो मुझे पसंद नहीं है. कवित्र ಹೇಳ್ತಾರೆ,
ನಿನ್ನ ಒಂದೇನಾದರೂ ಲೋಕ ಇದ್ದರೆ ಆ ಲೋಕದಲ್ಲಿ ವೇದನೆ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಆ ಲೋಕದಲ್ಲಿ ದುಃಖ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಆ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸುಡುವಿಕೆ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಆ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಾವು ನಶಿಸಿ ಹೋಗುವಂತಹ ವಿಚಾರಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆ ಲೋಕ ವ್ಯರ್ಥ, ಯಾಕಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಸಾರ್ಥಕತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು ಕವಿत्री ಹೇಳ್ತಾರೆ। लास्ट पद्यांश के द्वारा कवित्री कहती है, बहुत ही महत्वपूर्ण पद्यांश है, क्या अमरों का लोक मिलेगा तेरी करुणा का उपहार, रहने दो हे देव अरे यह मेरा मिटने का अधिकार। तो आखिरी पद्यांश के द्वारा कवित्री कहती है, अगर तुम्हारा कोई ऐसा लोक है जहाँ पर हम अमर हो सकते हैं, या अगर तुम मुझे अमरत्व का उपहार देना चाहो, गिफ्ट देना चाहो, तो कहती है वो मुझे नहीं चाहिए देव, उसे रहने दो। और जो ये मेरा मिटने का जो मज़ा है, ये जो धीरे धीरे से घुलने का जो मज़ा है, दुख झेलने का जो मज़ा है, ये मुझे रहने दो, क्योंकि मुझे इसी में आनंद लगता है, यही मुझे अच्छा लगता है, और वह अमरत्व का लोक मुझे अच्छा नहीं लगता। तो इस प्रकार प्रस्तुत पद्यांश में कन्नड़दल्लि ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ, ಹೇ ಭಗವಂತ, ಅಕಸ್ಮಾತ್ ನಿನ್ನದೇನಾದರೂ ಲೋಕ ಇದ್ದರೆ, ಆ ಲೋಕದಲ್ಲಿ ಅಮರರಾಗಿ ಇರುವಂತಹ ಲೋಕ ಇದ್ದರೆ, ಅಕಸ್ಮಾತ್ ನೀನು ಅಮರ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ನನಗೆ ಉಪಹಾರ ಕೊಟ್ಟಾಗ, ಗಿಫ್ಟ್ ಕೊಟ್ಟಾಗ, ಕಾಣಿಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟರೆ ನಾನು ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲಾರೆ, ಅದು ಇರಲಿ ದೇವ, ಯಾಕಂದರೆ ನನಗೇನು ಇದು ದುಃಖ ಅನುಭವಿಸುವಂತಹ, ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸುವಂತಹ, ಸಂಘರ್ಷ ನಿರತವಾದಂಥ ಜೀವನ ಏನು ಕೊಟ್ಟಿಯಲ್ಲ, ಅದೇ ನನಗೆ ಸರ್ವಸ್ವ, ಅದೇ ನನಗೆ ಎಲ್ಲವೂ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಕವಿत्री ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಒಟ್ಟಾರೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ಮುಳ್ಳು ನೆಟ್ಟುಬಿಟ್ರೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಯಿತು, ಕಾಲನ್ನು ಕಳೆದು ಬಿಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತೇವೆ, ಆದರೆ ಆ ನೋವು ನಮಗೆ ಏನು ತಿಳಿಸ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವದಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ವಿಚಾರನ ತೋರಿಸ್ತದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ, ಇಲ್ಲಿ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂತಹ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಒಟ್ಟಾರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂಘರ್ಷಗಳು, ದುಃಖ, ವೇದನೆ ಇವೇನಾದರೂ ಬಂದಾಗ ನಾವು ನೊಂದಬಾರದು, ಇವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋದಾಗ ನಮ್ಮ ಜೀವನ ಒಂದು ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಕಾಣುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನನ್ನ ಈ ರಾಜ್ ಕಠಾರೆ ಅನ್ನುವಂತಹ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಇದನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಇದಕ್ಕೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಇದನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ।